नमो आदेश मौली हो. जय श्रीराम. मी संदीप पशुकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, तुम्ही बघू शकता आज आमच्या गंगा गोदावरी मातेचं एक सुंदर दृश्य, जे माझी आता जिथे पूजा चालू आहे तिथून मला गंगामाई एकदम समोरच आहे माझ्या. तर ही आमची अशी सुंदर मनोहारी गंगामाई, जिथं तुम्ही आता हे दृश्य बघू शकता. माऊली हो, व्हिडिओमध्ये आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजच्या विषयाची सुरुवात अशी आहे माऊली हो, आज आपण एक हे विशेष यंत्र बघणार आहोत. हे यंत्र आहे आपली एखादी आवडती व्यक्ती किंवा आपल्या घरातली एखादी व्यक्ती, आपले कोणी नातेवाईक किंवा मित्र हे नाराज होऊन म्हणा किंवा रागाने म्हणा घर सोडून निघून गेले असेल किंवा नोकरी कामानिमित्त बाहेर देशात गेलेले आहे, बाहेर गावी गेलेले आहे, पण ते काही परत येण्याचे चिन्ह नाही आहे. तर अशा व्यक्तीसाठी हे यंत्र तुम्ही भोजपत्रावर लिहू शकता. अष्टगंध किंवा गोरोचनच्या शाईने आणि ते लिहून मग त्या यंत्राचं विधान असं आहे की जो व्यक्ती घरातून निघून गेलेला आहे त्याचं एखादं वस्त्र किंवा त्याची एखादी वापरलेली वस्तू आपल्या घरात जर असेल तर ती वस्तू आपण काय करायचं आहे, एखादं पाट जो आहे त्या पाटाच्या खाली ती जी वस्तू आहे ती दाबून द्यायची आहे किंवा जमिनीवर ती ठेवून द्यायची आहे. आणि हे जे आहे तर हे जे यंत्र आहे त्या व्यक्तीच्या वापरलेली जी वस्तू आहे त्या वस्तूसोबत किंवा त्या व्यक्तीचा फोटो समजा तुम्ही त्याच्यासोबत ठेवला या यंत्राबरोबर, आणि हे तुम्ही यंत्र जे आहे हे यंत्र आणि तो फोटो पाटाखाली तुम्ही ठेवून दिला. आणि त्या पाटावरून काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीला तुमचा जर कोणी जवळचा व्यक्ती आहे आणि त्याला बोलवायचं आहे, इथे याच्यामध्ये तुम्हाला एक छोटासा दोन शब्दांचा मंत्र दिसेल, अमुकम आगश्च. इथे अमुकम जिथे उल्लेख आहे त्या अमुक व्यक्तीचं नाव, म्हणजे जो कोणी तुमचा व्यक्ती गेलेला आहे त्या व्यक्तीचा नावाचा उल्लेख करायचा आहे आणि मग पुढे आगश्च म्हणायचं आहे. ते एक तुम्ही म्हणू शकता. आणि जर तुम्हाला कोणी शत्रू आहे तर त्या शत्रूसाठी सुद्धा तुम्ही ह्या यंत्राचा वापर करू शकता. की एखादा तुमचा शत्रू आहे जो तुमचं काहीतरी कार्य बिघडवून गेला आहे, तुम्हाला नुकसान पोचवून गेला आहे आणि तो कुठेतरी अशा ठिकाणी निघून गेला जे तुम्हाला माहिती नाही आहे, तेव्हा पण त्या व्यक्तीचं त्या तुमच्या शत्रूचं नाव इथे लिहून तर त्याला सेम त्याची जी पद्धत आहे ती याच्यासारखीच आहे. त्या तुमच्या शत्रूचा फोटो किंवा त्या शत्रूचं नाव किंवा त्याची वापरलेली वस्तू पाटाखाली वगैरे ठेवून किंवा जमिनीखाली दाबून काय करायचं आहे, त्याला रोज 7 वेळा बुटाने त्याच्यावर 7 वेळा मारायचं आहे. तर हे तोपर्यंत मारायचं आहे जोपर्यंत तुम्हाला असं लक्षात येत नाही की त्या शत्रूचा त्रास झालेला आहे किंवा तुमची जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तुमची परत तुम्हाला भेटलेली नाही आहे, येऊन तुझी भेट नाही झाली आहे, तोपर्यंत हा जो मंत्र आहे हा अमुकम आगश्च हा रोज म्हणत राहायचा आहे. तर करून बघा माऊली हो. भेटूया आपण लवकरच नवीन विषयासह. तोपर्यंत गंगामाईचं दर्शन घ्या मस्त आणि आनंदात रहा. नमो आदेश. जय श्रीराम.